मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आवारवाडी येथे, ज्या गावामध्ये ससा बाहुल्यासारखी बैल झाली आणि सरपंच आहेत. आज त्यांच्या इकडे आलेलो. सरपंच नमस्कार. नमस्कार. सरपंच, परिचय सांगा तुमचा प्रेक्षकांना. परिचय म्हणजे नाव माझं सांगा. नाव संजय मदने, आवारवाडी. हम्म. म्हणजे आवारवाडीचं नाव म्हटलं तरी मग आमच्या बाहुल्या बैलामुळे ते नाव प्रसिद्ध झालं. म्हणजे आता आजकाल असं सांगायचं म्हणजे आवारवाडी लोकांनी कळतच नव्हती कुठं आहे, कुठल्या गावात आहे का कुठल्या तालुक्यात आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे. पण आपल्या घरोघरी जाऊन बैलामुळं नाव पोचलं आपलं आहे. आता डाली पण तुमच्या इथे डाली दिसते. पण बघूया की. आपल्याला- चला चला. या. बऱ्याच जुन्यातल्या डाली आहेत. जुन्या ढाले आहेत आपल्या म्हणजे. है का ना? हो, कमीत कमी 25-30 वर्षापूर्वीच्या ढाले आहेत. आता ह्या कुठल्या येतात डाली? ही म्हणजे आपल्या बाहुलीच्या ढाल्या आहेत. बाहुल्या काय, मळ काय, मोतीच्या काय, ससा. ही बिंगी आहे. ही बिंगी. हा, नाही पाठीमागची बिंगी आहे. बिंगी. हा, ही ससा हा. आणि हे बाहुल्या. हा. आणि त्याच्या आधी राजा म्हणून खोंड पळत होता. राजा. हा, त्याच्यामुळे सगळ्यांच्या ढाले तो सत्कार कुठं झाला? ही सत्कार म्हणजे हे तर जलजीवनचा सत्कार झाला आहे. आजी आलो होतो आपल्या गावात, होय. त्याच्यामुळे झाला. आणि जुन्या ढाली अजून आहे? जुन्या ढाले ही बाहुलीची आहे. अजून आहे काही? अजून नाही वाढली काय. वारली. हा, आणि हे मळ आणि हे बाहुल्या. ह्यो मळा. हा, हे मळ्याच्या पैदास ती बाहुलीची आहे. ह्यो मळा आणि ह्यो बाहुल्या. बाहुल्या त्या डाली अजून आहेत त्या? अजून आहेत. आता कुठलं वासरू आहे दावणीला? चला आता की वासरू बघूया. एक बार काय की वासरू. हम्म. चला. म्हणजे सरपंच, किती वर्षाचा नाद आहे हो तुमचा? आवड नाच झालाय का आता 40 वर्ष होऊन गेली नादाला या. 40 वर्ष. 40 वर्ष होऊन गेली. आता जुन्यातले लोक म्हणणार काहीतरी सांगतो ना, आता नवीन लोकांनी पोरांनी काय पटणार नाही. काय काही ज्यानं बघितलं त्याला पटणार, आणि ज्याला बघितलं नाही ते पटणार नाही. म्हणणार काहीतरी ही 17 वेळा बोलती, माईकवर बोलती किंवा टीव्हीवर बोलती, म्हणजे काहीतरी थताड बोलत असलं. पण ही सत्य घटना आहे. म्हणजे बोलणारी आपली घटना सत्य आहे. बाकीचे कोणा इतरासारखं म्हणजे बाबा ही बाकीचे विचार सोडून बाकीचे कुठं काय बोलत नाही मी. म्हणजे हाय ही सत्य परिस्थिती म्हणतो मी. म्हणजे माणसात आलो माझ्या 2 गायांनी किंवा बैलामुळं, 4 बैलामुळं, किंवा आता जवळपास माझ्या दावणीसनं 12-13 बैल पळायची गेली. म्हणजे त्यातनं असा एकही बैल गेला नाही, फेर गेला. मुंबईला दिला तरी बैल तो पळालाच. आता ही वासरू ही दावणी वासरू दावून नवीन घेतले आता वासरू. हे कुठनं घेतलंय? ही आपल्या गाडीतनं घेतली आता. ही पहिलाच नाद बघा माझा. म्हणजे कवा मी तयार केलं बी नव्हतं असलं हे वासरू. हा, पण वासरू चांगलं. म्हणजे आता अजून तर माझ्या दृष्टीने मी चांगलंच वाटतंय मला. म्हणजे पळतंय. हा. किती म्हणजे महिन्याचं आहे? हे झाली की 1-1.5 वर्षाचं आहे. 1-1.5 वर्षाचं आहे. हो. सरपंच, सगळी बसून माहिती घेऊया. तुमचा बरं. इतिहास लय मोठा आहे. चालतं. ह्यो नाद कधी बसणं लागला? नाद म्हणजे बघा शाळेत मी होतो एक 7वी ते 8वीला. बारकी सायकल होती, मला घेतली होती. हा तरी पाय पोचत नव्हता, तरी मी त्या काळात म्हणजे अप्सरबाई म्हणून पुष्यवाचं दुकान होतं. त्या काळात बघा 500 रुपयाची सायकल म्हणून घेतली होती. म्हणजे 500 रुपयाच्या सायकलवर मी शाळेला जायचो. कधी नाही जायचो बैलाच्या नादामुळं. आणि असा होता नाद की पहिल्या म्हणजे छकडं कसं पळायचं तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल. ते ऊस चाकाचा धावा चकडं असायचं बघा, जुनं. तत्न नाद मी म्हणजे बैलगाडी क्षेत्रात बघतोय. कधी एखाद्या वेळेला कसं झालं, म्हणजे छकडा जरी मिळाला तरी बैल मिळायचा नाही, बैल मिळाला तरी छकडा मिळायचा नाही. मग एखाद्या ड्रायव्हरनं बाबा आपला बैल हाकायला असला, आता इसापूरचा उल्लेख करायला लागेल बघा. तुळशीराम जगदाळे म्हणून होता बघा, नामांकित ड्रायव्हर आमच्या गावचा. म्हणजे जुना म्हणजे असं त्याच्यापाशी बघा हिरा म्हणून एक पळवता बैल, तो पेडगावचा धनाजी म्हणून त्याच्यापाशी एक राजा म्हणून बैल पळवता. अशी जोडी मी बघायला जायचो. मग तो जगदाळे काय म्हणते, तुळशीराम जगदाळे म्हणजे सज्जा म्हणायचा, तुझं खोंड एक पळते एका दिवशी ये घेऊन आड्याव ये म्हणायचा. तर मी आड्याव गेलो की आता मोठा शेकडा मिळाला की आता ते ह्याचा एक बैल सुरुवातीला बैल पळवता बघा आपला इथं चित्र म्हणून पळतं, आपला माझ्या पन्हाळ पळतो, त्यांच्या चित्र म्हणून पहिला बैल पळतं. त्यांनी ते बैल हाकाले की त्या काळात मोठा शेकडा घेऊन सुद्धा पण त्यानं पायऱ्या करून 2 नंबर गाडी माझी उतार होते. म्हणजे शाळेत चढी मी गेलो असताना. हो, तत्न नाद म्हणजे मला लागला. म्हणजे लय नाद. म्हणजे आता बैल इतकी पद्धती बेफाम म्हणजे की आता त्या चोळीची सुद्धा बैल पळणारी होती पहिली. इतकी बैल पळणारी होती. पण आता कसं झालं माणसं, आता मग दुनिया कल बदलला, दुनिया बदलली, बैल पळायला लागली, आता बक्षीस वाढायला लागलं. त्या काळात बक्षीस नव्हतं. किती होत? 700 रुपये अड्डा बक्षीस होतं. 700 रुपये, 1000 रुपये, 1100 रुपये, किंवा लय मोठा अड्डा झाला तर 10,000च्या आतनं सगळा अड्डा असायचा.
ह्याच्या पलीकडे अड्डा होत नव्हता. हम्म. आता का बक्षीस किती याचं थोडंफार यायचं हा. वाटणीला हा. असं व्हायचं. आता कसं झालं त्यात आताच्या काळात म्हणलं तरी आमच्या म्हणजे पहिलं पळून पळून बैल गेली आपली. हम्म. म्हणजे आमच्या मुलीचं सहकार्य मला लय लागलं. हम्म. म्हणजे जावायचं किंवा मुलीचं हा. किंवा भावकीचं किंवा वाडीतल्या सार्वजनिक पोरं जे इथे आपल्या बैल बघायला हा. त्या पोरांचं सगळ्यांचं सहकार्य लागलं मला. हम्म. म्हणजे कुणी बाबा आपली ही बारकी पोर आहे ती किंवा संजय बारका ऐकून कुणी असं रीत पडून दिलं नाही मला. हम्म. म्हणजे सगळ्यांनी उचलून आपलं व्यवस्थित फायनल पर्यंत पोचलो किंवा फायनल घरी आले तरी कोणाची तक्रार आली नाही. हम्म. असली सहकार्य केलं लोकांनी मला. तुमच्या कारकिर्दीत ज्यावेळेस तुम्ही शाळा सोडली हा. पहिला बैल कुठला? म्हणजे शाळा सोडली पहिला बैल म्हणजे तसं म्हणायला गेलं तर लोकांनी आठवणार मी तो हे बैल होता बघा पहिला म्हणून आपला राजा म्हणून होता. राजा म्हणून खोंड होता. आणि राजा म्हणून असा होता की जाईल तिथं बोलायला घ्यायचा. हा. जाईल तिथे वळीनं म्हणजे सलग आता कसे लोक बाबा 15 फायनली 20 फायनली सलग करायचा. हा. म्हणजे त्याला एक बैल भेटला होता बघा तो बिरड्यावाडीचा लक्षाचा बैल लक्षा म्हणून होता. हा. बुवाचा कुडाळच्या. हा. म्हणत ती बैल अशी बैल आपली पळायला लागली की जाईल तिथं फायनल कर. लोक काय म्हणायचे यायला काहीतरी ह्याच्या बातावर रोज फायनल घेतो का ह्यो. म्हणजे आज फायनल घेतली की दुसऱ्या आठवड्याला फायनल घेतो एक नंबर कसे लोक चर्चा करायची. म्हणजे पहिलं कसं असायचं पहिलं आता ढाली होत्या ढाली एवढ्या ढालीचं बक्षीस कमी होतं पण झेंडा असायचा बघा. झेंडा असायचं भगवा झेंडा असायचा. हा. म्हणजे एक नंबर निशाण केलंय की आपलं हा. झेंडा ज्याला मान असेल ते आम्ही तर रानात बैल जरी बांधली तरी ज्याच्या घरी बैल पळतो त्याच्या चारी कोपऱ्यावर 4 झेंड बांधलेला असं ती मोठा अभिमान होता आम्हाला. बरोबर बरोबर. मी पण बघितले सरपंच हा. वस्तीवर झेंडा असायचा. झेंडा असायचा. मी तत्व वळखायच्या लोकांनी की इथं बैल पळणारा बाबा हाय. हाय. आता जुनी कोणी म्हणतं मी ढाली मांडतो किंवा गद मांडतो पण ते ढालीला इतकं महत्व होतं. आम्ही आता कशा ढाली माझ्या घरात जपून हा. व्हायच्या असं झेंडा माझं 5-5, 4-4 वर्ष जपून असायचं. हा. म्हणजे कधी मी असं ती झेंडा घेतला आणि त्या झेंड्याचा अपमान केलाय कधीच नाही घेतला. ज्याचा एक नंबर केला मी झेंडा तो कधीच कायम म्हणजे फडकळ फाटेपर्यंत फडकळत ठेवला मी. हा. असलं मी तत्व ठेवलं. आता ढाली जर ठेवले तुम्ही त्याचा विषय नाही पण झेंडा सुद्धा माझ्या मी होता असं द्या. म्हणजे तुमच्यासारखी जुनी लोक आहेत ती त्याला लय किंमत आहे. लय किंमत त्या झेंड्याला. आता ढालीपेक्षा झेंड्याला महत्व होतं पहिलं. आता ज्यानं बघितलं ते म्हणणार काहीतरी सांगतोय पण ज्यानं जुनं बघितलं मात्र त्याला माहिती आहे. अहो बक्षीस लोक अशी होती की खालनं आपण एक नंबर केला कळतोय आपल्याला की पहिला मानाचा खाली असताना झेंडा रावला कुठं बरोबर. तळात ती झेंडा घेऊन तेजकडे पळत जायची लोक. म्हणजे अशा आमच्याने जात नव्हता झेंडा तरी पुरं गोडीत पडीत झेंडा घेऊन यायची. बरोबर बरोबर. आणि ती गाडीला आपली जिथं जाईल तिथं गाडीला ती निशाण आपल्याला आवडणार. निशान निशान असलं होते तत्व आपलं. मला आठवते सरपंच हा. 20 वर्षापूर्वीचा काळ मला वाटतंय मी असेन 15-1 वर्षाचा असेल बरोबर आहे. त्यावेळेस मी जसं ते आता तुम्ही सांगितले का नाही बरोबर आहे. आम्ही काय जणांच्या सोबत जायचो ना हा. त्यावेळेस ती झेंडा लावलेला असायचा ना नंबर आला बाबा बारीक झेंडा मोठा मोठा झेंडा झेंडा. तो झेंडा घेऊन आपण जायचं. माझ्या आत म्हणत होतं. आता पैसा एक नंबर बसला आता गटात गाडी बसली तरी झेंडा मिळत होता. सीमेला घेतला तरी बी झेंडा मिळत होता आणि फायनलला घेतलं तरी बी झेंडा मिळत होता. म्हणजे असं फायनलचा मानाच झेंडा बोलले असलं बक्षीस होतं ज्या. आता ढाले काय ढाल्या किती मिळते द्या किती कशा मिळते त्याचा विषय नाही पण बैल होऊन गेली म्हणजे कारकिर्दी केली माझ्याकडे बैल पळाली. आता लोक ज्याला आता बाकीच्या मुलाखतीत झाला विषय ज्याची पळाली त्याची नावं बी झाली पण जुन्या बैलाची त्याचा आता जो काळा एक बैल पळत होता आपल्यापाशी काळा आपल्या मेवण्याचा होता काळा म्हणजे आपल्यापाशी घेतला होता आपल्या शेटने घेतला होता. शेट वारलं बघा आपलं म्हणजे विष्णू शेट म्हणून तो वारलं. आता परवा 10 झाला त्याचं कार्य झालं पण तो माणूस असा होता म्हणजे अजून सुद्धा आमचं त्या शेटचं आमचं संबंध म्हणजे घरच्यासारखं. म्हणजे त्या आली घरी तरी आपलं आपल्या घरच्यासारखं ते आपण गेलो तरी घरच्यासारखं. कधी तुझा भाव त्या माणसाने केला नाही मला आजपर्यंत आणि करणार बी नाही. आपण शेट म्हणायचं माझी कारकिर्दी संपली माझा नातवाची जरी चालली तरी तुझ्या कारकिर्दीत चांगली चालू होती असा शेटचा शब्द होता मला. म्हणजे कधी सपोर्ट म्हणजे असा केला नाही शेटनं मला की म्हणजे मानापानं जगविलं आपल्याला. किती बैल झाली जाऊन तरी आता म्हणजे 13-14 बैल झाली की माझ्याकडं. त्यातले टॉपचे किती? टॉपचे म्हणजे आता 8-9 बैल टॉपची गेली आपल्याकडं. म्हणजे ह्यात मी आडाकडे कुठं बंदीत बघा कुठलं तुमचं कोरोनाचा काळ आला का 2013 पासून त्या 2 बैल माझी फेल गेली. त्यात कुठे जायचं चान्स मिळाला नाही ना इतकी बैल टॉपची होती. आता म्हणजे पहिल्या स्टार्टला बघा बैल मी वेगळी विकला बघा तो
जिप्रिया म्हणून होता हा. मुंबईला ऐकला मुंबईला ऐकला पण तो असा पळत होता पण तो हात न पळत होता हा. ते आता तुमचा हे पळतो का राहुलबाईचा तो हा. शो काय नाव त्याचं मथुर मथुर संघ तत्तम शर्यत केली त्यानं मथुर संघ हो, मथुर संघ म्हणजे झोपला आणि शर्यत बी केली त्यानं हा. म्हणजे अशी टोपल्या पण ती अडकत गेली बैल ना आपली हा. म्हणजे त्या बंदीत बरोबर असा काळ झाला तो नाहीतर अडकत नाही तर ते टॉपला बैल होते आपले पुष्पाला फायनल राहिली होती बैल ती सुद्धा पण आता कसं झालं आता आता पहिलं काळ सांगायचं म्हणलं तर जुन्या बैलाची आठवण झाली तर म्हणलं मग आपल्यापेक्षा बैल हायेस्ट पळणारी होती हा. म्हणजे जुन्या लोकांकडं हा. पण आपण कसं त्यांच्या बरोबर करू शकत नव्हतो बरोबर पण आपल्या पद्धतीने आपण पळत होतो मग आता विसापूरचा आपला आमचा बैल वाघऱ्या म्हणून बैल होता बघा राजा म्हणून नावाचा होता त्याला इतकं स्पीड होतं म्हणजे ज्यांनी बघितलं ते सांगितले किंवा ते आता शेणेकरला ऐकला होता बघा वाघऱ्या म्हणून बैल पळत रामभाऊ पाटील रामभाऊ शेणे तर तो बैल इतका पळतो पण लोक काय करायचे त्याला कडला आलं ती कड नव्हती त्याला कडला आले की तो बैल बाहेर जायचा ना ते जेवढा हात न बैल पळाला की तो एकच नंबर करणार असली पिढीची बैल होती आमच्या भागात होती आता जो माझ्या पन्हाळ सुद्धा इथं पळत होता बघा आमच्या जुना बैल बरोबर हा ते पण कसं झालं बैल आपल्यापेक्षा हाईट गेली पण त्याच्या मागोमाग आपण रेगावा करून आपली सुद्धा बैल स्टॉपला गेली त्यांच्या बरोबरीनं आता आंधा पलवानचा तो हे पळतो बघा शाहिरी एक शाहिरीनं आपण जावेद बैला दिला होता ना आपला बैल कोणता बाहुल्या पण त्यांची जावेद बैल त्यांची गाडी इतकी पळायची जाईल तर एक नंबर करायची इतकी गाडी शाहिरीची दोघांची पळायची म्हणजे जावेद बैल असा माणूस होता की तो बैल इतक्या लेवलला हाय लेवलला मला काय समजा येत नाही पण जावेद बैल इतका उजळत आणला मोठा केला आणि त्याच्यापासून परत घेतल्यानंतर बैल आपण बी उजळत आणला आणि आपलं बी नाव झालं म्हणजे अशा बैलांना कमी होतो सरपंच सगळ्यात टॉपची बैल सगळ्या महाराष्ट्रभर तुमचं नाव कुठल्या बैलाने केलं आपल्याला आता म्हणजे तू महाराष्ट्रभर केलं तर एक मळ म्हणून होतं बघा मळ तुम्ही बघितलं नव्हतं कोणाच मळा म्हणून होता बैल असं शिपटीवर कोण पळायचा मळा आणि बाहुल्या ह्या महाराष्ट्रभर ह्या बैलांनी नाव केलं आपल्याला माळ्या कुठून घेतलेला मळ्या म्हणजे ह्या शेटनं घेतला होता आपल्या रमेश ड्रायव्हर रोईचा त्याने घेऊन तो एकामचा बाळ्या म्हणून पुरग होतं त्या बाळ्याकडून ती आखी जोडी 25,000 51,000ला घेतली आणि 51,000ला जोडी घेऊन ते शेटला दिली होती मग त्या पुन्हा शेटनं परत आपल्याला दिली मग असं ते नाव महाराष्ट्रभर झालं आपल्या त्याच्यानंतर शेटला मी शिरंब्याचा पाकऱ्या म्हणून एक दिवस दिला बैल ते काळा होता तुमचा आपल्यापासला काळा असे बैल त्याला शेटला दिलं तर शेटचं बी नाव भरपूर झालं ससा बावल्या म्हणून ससा बैल होता आपल्या गावातला आपलाच आता हे बाहुल्याचं सांगितलं तुम्ही माळ्याचं माळ्याचं किती फायनल झालं मळ्याचं आता काय लोकांनी खरं वाटणार नाही मळ्याचं टॉपचं म्हणलं एक नंबर तर म्हणलं तर मळ्याचं जवळ 100 फायनल केले 100 आणि सगळं टोटल मिळून त्याचं किती झालं असतील 2 3 4 नंबर 2 3 4 नंबर म्हणलं तर मुंबईत म्हणजे अशी ही गाडी होती तर कमीत कमी बघा मुंबईत म्हणजे 200-300 फायनल त्याचे झालेच त्याला 200-300 हो 200-300 म्हणजे कोणाला खरं वाटू ना वाटू पण आपल्या जीवाला माहिती आहे ना आणि त्याच्या मागे ससान बाहुल्यानं 3 वर्ष बिनजोड राहिलं म्हणजे अख्ख्या मुंबईत म्हणजे घाटाव लोक मला तर मुंबईत भीती वाटायला लागली यायला ह्यो बैल घाटावून येतोया ही बैल माझ्या नावाखाली पळतात ना बरोबर म्हणजे बाबा ह्यो आमका बारका माणूस आहे त्याची बैल यायची शेटला कमी ओळखायची पण माझ्या नावानं घाटावली ही बैल आमकी जोडी आहे तुम्ही दिसला की दहशत म्हणजे लोक काय म्हणणार यायला ह्याची बैल आहे म्हणजे ह्याच्याकडे काहीतरी जातो ना हाय यायला आपल्याला शिक्का पडू नये काहीतरी समज होऊ नये बैलाचं काम बैल करणार लोक काय म्हणणार यायला काहीतरी ह्याच्याकडे पण आहे आता कसं समज आहे बाबा जंतर मंतर आहे किंवा लिंबू आहे किंवा ह्याच्यावर पळते ती माणूस दिसला की फाटोबा आला की म्हणणार याच्याकडे काहीतरी आहे गाडी जिंकती गाडी आमची अशी पळते मला ह्याची ससाबाडीची टेज बसल्यानंतर एक तासराभर तत्वावर गाडी मागं पळणार आणि तो बाळाड्यावर होता बघा आपला दिवडचा बाळाड्यावर असा शेपटी करून उभा जर राहिला तर गाडीने एक छकड्याचं अंतर मागं राहिलेलं पार करणार गाडी म्हणजे तेवढं अंतर काढलं तर लोकांनी मागचं कसं वाटणार यायला ही गाडी मागं आपली राहिली पुढे कशी जाते म्हणजे पुढे काय गडबड यांची आहे म्हणजे अशा लोकांचा गैरसमज शिक्का पडायला काय हरकत आहे बरोबर म्हणून आपण मुंबईला सुद्धा टाळलं होतं जाणं मग त्या जोडीनं 3 वर्ष बिनजोड राहिलं कुणी बी सांगू माझ्या पत्नी बाबा ह्या शेड ही बैल राहिली नाही ती बैल 3 वर्ष घाटाव म्हणजे जालना औरंगाबाद नाशिक सगळी बैल गेली त्याला मारायसाठी पण ती जोडी कधी हरली नाही 3 फेऱ्यात किती वर्ष पळाली 3 फेऱ्यात जास्त पळली नाही एका फेऱ्यात म्हणजे आजकालचा बैल कसा आहे आता तुम्ही आता खरं वाटू ना वाटू पण 3 फेऱ्यातला बैल टिकलेला नाही जे दिवस म्हणजे काय तर बैला जाऊ
पूर्ण कच जातोय ना हा. म्हणजे पायाचा म्हणा कशाचा व्यायाम जो बैल मुंबईला राहून जाऊन येऊन हा. राहिला सिंगल फेऱ्यात हा. ती बैल मजबूत राहिली 3 वर्ष 4 जास्त वर्ष वर्ष जास्त वर्ष आरामात बैल राहतो ना जास्त आपण काय ज्याच टिकतं. बैल खेचलं आता काम करणारा माणूस बघा जास्त काम केलं की तो गुडघ्यानं यानं लवकर घायला लय लवकर घालितो असा घोटाळा होतो म्हणजे आता बैल पळून आता पळतात की सगळे जे बैल पळते टॉपला त्याच्या विषयी कोणाला नाव घ्यायचं मोठे एक तुमचा बैल होता नाही. मोठ्या होता मुरुमच्या नानाचा बैल होता घेतला होता हा. बघा रम्या ड्रायव्हरनं काय म्हणत हा. होता 1,05,000 रुपयाला काय ते सौदा झाला होता बघा किती वेळा सौदा झाला होता लय हा. वेळा पण त्यांनी ती सौदा केला होता शेटनं हा. आणि मग ती घेतला होता बैल त्याचा काय इतिहास आहे हो? ती बैल पळतो हा. पळत होता बैल मोत्याचा बी हा. आणि ते नाना बी कसा असा माणूस होता म्हणजे दिलदारच माणूस होता नाना हा. सुद्धा म्हणजे जाईल तिकडे देऊ म्हणजे बाबा गोल्लात जाणारा आम्ही आता बघा स्वतःवाडीचा लई वेळा झाला तो नानापाशी आमचा पायरा असायचा पण ती फायनल असं मोठे मोठे फायनल करायचो आम्ही तुझं एक नंबर म्हणजे टॉपचे बैल जात होतो करत आम्ही फायनल या नातवासनी बी तुमच्या नाद लागलाय की नाद म्हणजे शाळेत जातात ती पण आता कसं झालं शाळेत घरी आली की सगळ्या बैलांची तोंडपाट नावं मला जी नावं माहिती नव्हती त्यांना नावं माहिती आहे ती आता ही गाडी बसली ती गाडी बसली व्हॉट्सअप बघून आता मी बघतोय तेच नाही मागाशी तर न वासराला गोंजरत बसते तसाच खेळ चालतोय तो गप म्हणल्या गपच नाही ते म्हणजे थोडक्यात जे आपला पिढीचा नाद चालत आला पिढीचा तो पिढी बंद होत नाही नाद बंद होत आणि होणार बी नाही हम्म. अहो झोप ना आता म्हणजे आता लोक काय म्हणते ते शिव अड्डे येत नाही हम्म. आता आता अड्ड्यात जरी गेलो समजा आपल्या टेजवर आपलं नाव घेतलं हा. एखाद्या मायकवाल्याने नाव बरोबर घेतलं तर बाकीचे लोक बघणार काय म्हणणार हा. आता काय त्याच्यापाशी हा. आहे ते काळ गेला त्याचा आता पैसे आहे त्याच्यापाशी आहे का आपण आपल्यापाशी वस्तू तयार करायची तेव्हाच अड्ड्यात जाणार बरोबर म्हणजे आपले तत्व आहे ते हा. म्हणजे असं की लोकांची नावं ठेवून घेणार नाही ते हा. किंवा बोलणार बी नाही तसं कोणाला आपण म्हणजे जुन्या लोकांची काय काय तत्व आहे ती तत्वानुसार वागतात तत्वानं वागणार आपण हा. म्हणजे आपण कसं आहे बाबा एखाद्यानं थटांड बोलले न बाकाळ बोलले आता कोण म्हणतो 1,000 घेतले पाहिजे कोण म्हणतो 2,000 घेतले कोण म्हणतो 3,000 तसला विषय बाजूला हा. सारतो आपण म्हणजे कसं आपलं खरं आहे ते सांगणार आपण ना बरोबर आपल्या जीवनात काय घडलं तेवढंच सांगणार मग तर बाकीचं बोलून काय करायचं आपल्याला माझा कोणाला पटवू अगर ना पटवू आपला विषय असा आहे गुलाल किती सगळ्या बैलांचं मिळून झालं असतील गुलाल म्हणजे आवड गुलालावारी आता म्हणजे आज बी असा विषय होता की घरनं आता कोण आता हे आड ढालीवालं कोण म्हणजे एकमेव महाराष्ट्रात पहिला माणूस मी असणार आहे बघा म्हणजे आज शब्दाला जागणार किंवा वाचणारा जागणारा आज जर एखाद्याला म्हणलो का नाही तुम्हाला ढाल मी देणार आज माझे किती नंबर होती 1 नंबर म्हणलं का नाही ढाल देणार ती ढाल आज जर पोरग म्हणलं का नाही आज ढाल मला बक्षीस येणार बाबा तुझ्या तोंडात साखर पडून दे होती बक्षीस ढाल तुला घे पण असली ढाल मी लोकांनी किती मोठ्या ढाली पोरांनी दिली आमच्या म्हणजे सोडणारच नाही किंवा मागे येणाऱ्या गाडीत बसणारच नाही अशी ढाली देऊन टाकली त्या आणि पायऱ्यादारांनी सुद्धा म्हणजे ज्याचा पायरा असेल ते लोक काय मला म्हणायचे यायला तुझ्या घरी ढाले येत्या आम्हाला अशी ढाल आम्हाला असू दे पण तरी बी मन दावलं नाही मी कधी की बाई नेता तर न्या 1,000 फायनल झालं असतील 1,000 फायनल झाले सर सगळ्या बैलांचे 12-13 फायनल झाले सर सचिन दादाचं बघा कुंडलचं फायनल 1200-1300 12-1300 झाले सर म्हणजे सगळे बैल मी एका बैलाचं नाव सगळ्या शिकलो. बैलांचं सगळ्या म्हणजे आता 12-13 बैल झाली माझ्याकडे बरोबर बरोबर म्हणजे तवा कधी बक्षीस होतं तवा म्हणजे गावठी अड्डा होतं हा. ना आपल्याकडं हा. म्हणजे काय जे लोक म्हणणार आयला गावठी अड्ड्यात गेला ना म्हणजे 1 नंबर मी म्हणत नाही तुम्हाला पण फायनल राहिलं बरेच वेळा फायनल राहिली गाडी म्हणजे आता तुमच्या आता गेलो नाही एका ठिकाणी 3 सुद्धा गाड्या म्हणजे फायनल राहिल्या त्या माझ्या म्हणजे एका दिवशी म्हणजे बाबा आता पशुवाच्या अड्ड्यात कसं 2 गाड्या सलग फायनल राहिली त्या माझ्या म्हणजे मळ्यामध्ये एक राहिली होती आणि तेव्हा आपल्या बोशिल्याचा बैल होता पशुवाजाने एक ह्याचा होता बैल ते बिदालचा म्हणून पिंट्याचा त्याचा एक बैल होता सलग 2 फायनल राहिल्या सर एका मैदानात 2 राहिली होत्या गाड्या फायनलला होय हो अशा 2-3 फायनल करतात मी सलग कधी म्हणा तसा सलग म्हणलं तर माझ्या सगळ्या टोटल बघा 100-125 फायनल झाली सर 1 नंबरची सगळ्या बैलाची हो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी किती मैदान झाले हिंद केसरी तर पशुवाचं मैदान झालं कोरेगावचं मैदान झालं किंवा पेडगावचं मैदान झालं किंवा तुमच्या ह्याचं झालं तुमच्या वडकीच झालं असं 1 नंबर आम्ही केलेला आहे वडकीचा बघा पक्षा म्हणून होता आणि बिंगी म्हणून होती फडक्याला दिली होती बिंगी पांढरी असे निळा कलर असायचा कलर बिंगी असायची ते इथं जर आमच्या अड्ड्यात घेतली
₹1.25 लाख घेतली होती मी. हा आणि ₹1.25 लाख घेतली आणि ती बैल गेला बाहेर. घरचे म्हणले काय ₹100 इसा दिला असून बैल बाहेर गेला आपला. जाऊ दे म्हणलं, आपलं नशीब गेलं नाही. मग त्याच अड्ड्यात पुन्हा गेल्यानंतर फडके शेटला विकून ती बी त्यांच्याकडे पायऱ्यात, मोठ्या पायऱ्यात गेली. कारण मी पण ती बिंगी बघितली बिंगेल लई स्पीड बिंगेला होतं. है का ना. हो, दिसाय असं चापचे चाप होतं वासरू. चाप होतं, पण दिसाय बैठ होतं. हा. पण कसं होतं, ती बैल असं कसं झालं, कमी वयात मोठी बैल त्यानं पळाला. बराबर बराबर. म्हणजे सगळे सुंदर पळाला किंवा तो ह्याचा तुमच्या खंडेवाडीचा शाहीर पळाला. शाहीर. असल्या बैलासंग, मोठ्या बैलासंग टप्पर खाल्ली त्यानं. हम्म. लय नाद, 40 वर्षापासून नाद आपल्याला आहे. आता एवढी बैल गेली धावणीस नव्हून, हो, बैलाने काय दिले, किती संपत्ती त्यांच्यापासून मिळवली. बैलाला संपत्ती काय, 0 संपत्ती मिळली मला. हा. म्हणजे काय मिळली तर बैलांची 10-10 लाखाला, 15-15 लाखाला बैलांची मागणी होऊन सुद्धा मी दिली नाही ती. हम्म. माझ्या घर अशा परिस्थितीने राहिलो, पण नुसत्या नावासाठी मी बैल दिली नाही ती. हम्म. म्हणजे आता वाटत होतं पोरांचा बाबा भवितव्य झालं असतं, बैल इकली असती, बैल दुसरा केला असतं, घेतली असती तयार. हम्म. पण बैल पळत होती म्हणून बैल दुसरं कधी धावणीत गेला नाही. पण हम्म. असं बैल जपली मी. पण आम्ही असं बी ऐकले की ज्या ज्या वेळेस अडचणी घरात यायच्या त्या त्यावेळेस बैल गुलाल करायचे. बोला 100% करायची. म्हणजे माग म्हणजे आता असा की बावल्या बैल होता की कुठे बसू द्या, हा. कसा बसू द्या, अडचण म्हणजे तेव्हा काय बक्षीस मिळत नव्हती, एवढी मिळत नव्हती, करायला होत नव्हती. पण अडचण आली की आता कसे, आता तो काळ असता तर पोत्यानं पैसे नाही कमी होईल असतं. पण आता ते काळ नव्हता ना त्यावेळेस. म्हणजे आता अडचण आली ते सांगून काय आता उपयोग नाही. आणि बैल गेले, आता बैलाची आठवण एकही दिवसाचा निघत नाही की बैलाची आठवण होत नाही आपल्या बैलाची. म्हणजे बावला बैल असा होता की कुठल्याही बैलाची असू द्या, पण बावल्याचं काही नाव नाही होत. म्हणजे आजपर्यंत एकही दिवसानं काय निघत नाही, घरातनं बाहेर निघू वाटत नाही का, तर आपला तसा नामंत्रण होत नाही ना आता बरोबर बैलाचं. म्हणजे बैलाचा एकही दिवस आठवत नाही. म्हणजे अड्ड्यात तर नाही आठवत, घरी मोबाईलवर आठवत नाही. आता काय तुम्हाला सांगायचं, मी सगळं हुर्द भरून येतं. पण आता काय तर गेले आठवणी. बापाला सुद्धा मी कमी, आईला सुद्धा दुःख कमी बाजूला सरलं, पण बैलाचं दुःख दिसायचं सहन झालं नाही मला. म्हणजे 8-8 दिवस असं, 10-10 दिवस म्हणजे असं मी असं रानात जाऊन मी एकटा बसायचो, रडायचं बैलासाठी. का तर बैलानं आपल्याला म्हणजे कधी दुखवलं बी नाही, आणि बैल म्हणजे मरे पण बैल हार गेला नाही. म्हणजे बैल असं तुम्हाला सांगायचा विषय, बैल म्हणजे ज्या दिवशी बैल मरणार होता त्या दिवशी बैल मी पुष्वाला जाऊन ते बारकी कणसं घेऊन चाललो, तरी बैल खायला. पण बैल बसल्यानंतर उठाय आला नाही बैलाला. म्हणजे बसल्यानंतर उठायला नाही, बैल मस्त उठाय धडपड करायचा, त्याला काय होते काय नाही काय नव्हतं, बैल चाललं खायचा. आणि बैल असा बघायचा, कोणच म्हणलं नाही, मंडळी सुद्धा म्हणली बैल आपला, म्हणजे नाही काय होणार बैलाची. डॉक्टरांना सलाह बिलाईन लावली, व्यवस्थित केलं सगळं, आणि खाया चारून असं गेलो की मागं बैलानं जीव सोडला. असं झालं तो विषय. बैलाचं लय वाईट झालं. बैल पळाली की आता महाद्या बाब्या पळाला, सगळी बैल पळाली, त्यांच्या पद्धतीने ती पळाली. पण आपल्या बैलाचे आपलं की आपलं सोनं असं झालं. बाकीच्या इतर बैल त्या माझ्या बैलापेक्षा बी लई बैल पळाली, त्याचा विषय नाही. पण आपण कसं झिरोतनं बैल आपण नाव केलं, आपण सगळ्याच्या दुनियेत हे झालं. झिरोतनं महाराष्ट्रभर सरपंच बावरवाडीचं. म्हणजे कोण असं मला म्हणत नाही की ठाणे, रायगड, सातारा, सांगली की जिल्ह्यात म्हणजे जिथं बैल आहे जिथं ओळख नाही, असे सगळ्या म्हणजे एखाद्या आमदार खासदारला सुद्धा कमी ओळख थोडीशी, तेवढी तुम्हाला ओळख भेटली बैलांच्यामुळे भेटली. म्हणजे असं बैलांना नाव कारकिर्दी तयारी केली आपली. सरपंच तुम्हाला बघितलं ना तर मैदानात असे म्हणायचे का कधी, याला काय ही बारक माणूस आहे. बरोबर आहे, बैल एवढी टॉपची पळते ती, टॉपची पहिले पळते ती बारक, म्हणजे असे लाज वाटायची मला. म्हणजे मला बैल असा आमच्याकडे होता की मला चालताना बैल असा एखाद्याला, आता कशी बैल वाटायचे, आता बेडकेट लावले, पहिले कसं मोकळं होतं राहणार पळायला, तो जाताना बैल असा अंगावर असा डोलत चालणार. डोलत चालल्यानंतर बैल कसं वाटणार माणसाला, यायला बैल ही सरळ येते का बाहेर जाते का माणसाच्या अंगावर येते. पण बैलाला सवय होती की बैलानं असा म्हणजे खाली मान घातली की दांडावर टाकलं की बैलानं टॉपलाच जाणार. बैल खाली बैल नेताना तुम्ही असायचा, काय म्हणायचे लोक, असं काय म्हणायचं म्हणजे विषय लाज वाटायची. म्हणजे गडी केवढासा, बैल कसला ह्यो, आता ह्यो गडी कसला, यायला पण ह्यो बैल पळतोय कसा, असं म्हणायचे लोक. पण तसल्याला मी सामोरच मस्त गावात गेलो, पण बैलानं मला धीर कधी, माणसानं कसं लाजायचो, पण बैलामुळे लाजता आलं नाही मला. बरोबर. म्हणजे बैलानं उमेद दिली की लाज सोडून चल पुढं.
म्हणजे थोडक्यात जी म्हण आहे का नाही, मूर्ती लहान पण कीर्ती महान, कीर्तिमान तसं तुमच्या विषयी झालं. बरोबर. म्हणजे लाज म्हणजे बाजूला आपलं मन खचकन करायचं याला हा. आपली उंची कमी आहे, हा देवानं आपल्याला ठेवलं असं मस्त वाटायचं मला. पण पुन्हा पुन्हा बैलामुळे कसं हुरूपी जाऊन पुढे जायचो मी, बैला पुढे बी. हम्म. म्हणजे ती सगळं विसरून जायचो मी, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या लांब ठेवल्या. लांब ठेवल्या. पण तसं त्या जर गोष्टी तुम्ही लांब ठेवल्या, त्यामुळे आजपर्यंत तुमचं नाव आहे ना अजरामर राहिले. आजार मारायला सरपंच मग तुम्ही ती जर जर लाजून राहिलो असतो नाही मी, तर कधीच घरातून बाहेर निघालो नसतो मी. बरोबर. म्हणजे शाळेत जाताना सुद्धा मला लाज वाटायची. पण मला कसं झाले, माझ्याकडं आता तुम्ही काहीतरी म्हणा धमक होते, एखादं पोरगं बोललं तरी मी त्या पोराला उत्तर द्यायची माझ्याकडे ताकद होती. हा. म्हणजे कधी हार खाल्ली नाही मी त्या बाबतीत. म्हणजे बाबा शिव कमी कमी बाजू केली ह्यानं असं केली, कधी नाही हार खाल्ली मी. त्या बाजूला सामोरं झालो. पण मी ह्या गोष्टीला सुद्धा बैलामुळे मी सामोरं गेलो. प्रत्येक गावात म्हणजे नाद केला मी. आणि लोकांनी सुद्धा सांगितलं लोकांनी की बाबा शिव आमका आमका मालक आहे, आमका आमका बैलाचा मालक आहे. म्हणजे बैलाने स्थान तयार करून दिलं गावगाव. म्हणजे कधी तर दुजापणा करून दिला बैलाने मला. बरोबर. असं करून ठेवलं. आज ह्या नादात जर तुम्ही नसता तर हे नाव झालं असतं का? कुठलं नाव होते आता म्हणजे कसं नाव होते आणि कसं नाव पुसलं नाही, महत्वाचा विषय. म्हणजे पुसलं नाही, काय पुसलं नाही तर बैल एका चढीत बैल एक होत गेली. बरोबर. म्हणजे बावल्या लोक कसे म्हणले, बावल्यानंतर ह्याच्या बैलाला काय मिळणार नाही, पळायला लागलं. बैल ह्याला मिळणार नाही, मळ्या मिळाल्यानंतर बैल ह्याला काय मिळणार नाही, सस्याच्या मागे ह्याला मिळणार नाही. पण बैल माझ्याकडे होत गेली आणि मिळत गेली. पहिल्या बैलाचा आशीर्वाद मिळाला का तुम्हाला? पहिल्या बैलाचा आशीर्वाद मिळाला. कारण टॉपची बैल टॉपची बैल म्हणजे होतच गेली. पण बैल आता कसं आहे, मी पायऱ्यानं मागं राहत गेलो. म्हणजे आता कसं झालं काय, म्हणजे ज्या मालकाची 2 बैल आहेत ती त्याला कधीच होणार नाही, मागं सरणार नाही. आणि ज्याच्याकडे बैल नाही त्याला मागामागीचा विषय, त्याचा बैल चांगला पळून सुद्धा अंधारात राहतोय. बरोबर. असला विषय होऊन घेतोय. आता बैल जर टॉपची बैल ससा बावल्या कसा, ससा बावल्या जोडले मळम होत्या, जागा जिपऱ्या ती राजा बैल अशी होत गेली, तोड गेली होतो. त्यामुळे आता कसं आहे, आताच्या पिढीला कळचं पळणारं महत्व आहे. आतला बैल किती टॉपचा पळून द्या, त्याला महत्व नाही. मग आता ते काळ हायचे बघा तुम्ही, तुम्हाला तर माहिती आहे कसा काळ चाललाय. ज्याला कडनं पळतो त्याला महत्व आहे आताच्या काळात. त्या काळात कुठलं बैलाच्या आठवणीतलं मैदान सांगता की हो फायनल घेतला तेव्हा लय आनंद झाला? म्हणजे सांगायचं म्हणजे झालं तर आता म्हणजे तो ह्याचं एक मैदान झालं बघा तुमच्या मालशिरसचं. मालशिरसचं म्हणजे 3रं गुलाल होता त्याचा बाहुल्याचा. म्हणजे तुमच्या लक्ष्मीचा अड्डा होता. यायला पण तो उसाचं रान खरट्याचं रान होतं, त्यात सुद्धा बैलानं 1 नंबर 3ऱ्या वर्षाचा 1 नंबर केला, गुलालाच केला. म्हणजे त्यामुळे बी त्यात बी आठवण, म्हणजे त्यातनं पोरं आली का आनंदातच पोरं गाठ सोडून 10-11 वाजायच्या. इसापुरातच आम्ही गाडी सुटायची. आमची गाडी काय वर येत नव्हती त्या काळात. म्हणजे इसापुरातनच बैल चालवीत घरी आणायला लागायचे. चिखलाचा रस्ता नव्हता ना, कडचा रस्ता होता. त्यामुळे पहिल्याच्या माग आपलं पायजामा काढून घ्यायचा, रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत घरी यायचं, असा काळ होता. सलग किती मैदान असे कुठले रेकॉर्ड आहेत सलग 2-2, 3-3 वर्ष? सलग म्हणजे आता सलग म्हणायचं म्हणलं तर बघा, तो तुमच्या त्याचा एक आपल्या तुमच्या लक्ष्मीचा अड्डा एक, तुमचा इकडं ह्याच्यापेक्षा अड्डा बघा, पावल्याने सलग 3 वेळा पाणी केलं बघा. आठवण मला कुठल्या भागातला? इकडं आपल्या ह्याच्या कारखान्यापाशी, त्याचा कारखाना होता आपला तुमचा भुंज कारखान्यापाशी, किकलीचा बघा सलग पाणी लागली. सलग 3 वर्ष. 3 वर्ष कोरी बिरी सर्व बक्षीस मिळलं पोरांनी. म्हणजे जोडीदारांनीच म्हणजे बक्षीस सगळी मिळायची. त्या बक्षीस कसे त्या किकलीत कसं होतं, खाताची पोती मिळणार, झोलीचं जोड मिळणार, पुन्हा कुरी मिळणार, अशी वैयक्तिक बक्षीस मिळायची. ते म्हणजे नाद होऊन जायचा त्यावेळेला. बक्षीस कमी होते त्यावेळेला. आताही बक्षीस असतं, आता बक्षीस पूर आहे हो. आता बक्षीस म्हणजे कोणाला खायरात नुसते बक्षीस. आता म्हणजे ते काळ असतात तर मग आपण नंदनवन झालं असतं. अहो सलग 15-15 वर्ष, 15-15 दिवस आपल्या 15-15 फायनल सलग घेतली द्या. सलग 15 सलग. पण आता ते सांगून पटणार नाही लोकांनी, असं काय झालं. एवढी टॉपची बैल सरपंच होऊन गेली. आता तुमचं वय झालं, तुमच्या मुलं पण नाद करतात, आता वासरू पण तुम्ही एक म्हणता तयार करत चाललंय. आता ज्यावेळेस टॉपचा बैल आपल्या दावणीला नसतो
बरोबर आहे. त्यावेळेस काय वाटतं? आता टॉप म्हणजे आपण असून आता काय त्याला म्हणण्यात कसं बघा, असून मेले सगळं. हा. म्हणजे नुसता असा आहे आपण आहे, हा. पण त्यात जीव नाही हम्म. असं म्हणजे मन आपलं खात आपल्याला. म्हणजे ज्या वेळेस दुसरीची बैल पडते दुसरीच्या आनंदात मी आहे की, हा. पण ज्या वेळेस आपला घरचा बैल तयार होऊन आपण जाऊ त्या आनंदासारखा आनंद नाही हो. हा. सगळं दुःख सुख सगळ्या बाजूला राहते त्या, पण त्या आनंदासारखा आनंद नाही. म्हणजे शर्यत करण्याच्या बाबतीत म्हणजे जो फायनल घेऊन जे तेवढा दिवस हे त्या दिवशी भाकरे कालवून राहू दे बाजूला, असं झोपून राहू आपण सुद्धा असा आनंद आहे, असला आनंद आहे तो. म्हणजे इतकी बैलांना म्हणजे तो काळ आठवल्यावर काय वाटतं? काळ आठवलं म्हणजे आता बी तोच काळ आहे, पहिला बी तोच होता. पण पहिला कसा होता काळ, पहिला म्हणजे 8 दिवसातनं बैल पळत होता. म्हणजे आता कसा बैल दुसरी तिसरी दिवशी चौथी दिवशी बैल पळतोय. आता बैल पळत नाही, असा पळत नव्हता. लोक पळणारी बैल पळत होती, 8व्या दिवसानंतर बैल उडी हाणत होता. आता लोक म्हणते कसं आहे, माझा दुसरी तिसरी दिवशी बैला तेवढा पळेल तेवढा फेरे काढेल तेवढा बैल माझा पळतो काय त्यात विषय नाही. पण ती पहिलं माणसं पळत बी होती आणि पहिलं टिकून बी पळत होती, राहत होती बैल. जास्त गॅप न टाकल्यामुळं जास्त बैल काय पळत होती, पळत 5 होते. वर्ष. हा 5-5 4-4 वर्ष पहिले पळत होते. गॅप मुळे कसं अंगचा करड येतो ना त्याला, कधी डॉक्टर पाणी लागत नव्हता बैलाशनी. म्हणजे अंगचा करड त्या बैलाशनी येत होता. म्हणजे कसं 8वी दिवशी उडी हांडी बैलानं वरचीवर जाऊन मालक म्हणत चला यायला बैल हुशार झाला बरोबर. असं होतं. मग त्या काळची माणसं बैलांचा फ्रेश आहे का बैल, त्याचा मूड बघूनच मूड बघूनच काढत होते. म्हणजे आता बी असा विषय नाही. आता कसं आहे, आता पळते ती कोणाच्या बैला नाव ठेवलं नाही आणि बैल बी पळते आता सलग 2-2 3-3 पाहिली सलग 2-2 पहिल्या दिवशी करते दुसऱ्या दिवशी बैल करते ती. बरोबर. पण ते पहिल्यांचं माणसं कशी ती बी बैल पळलीच की, पण माणसाने बैलाचा जीव जाणला. बरोबर. म्हणजे आता यायला काल लोक कसे म्हणत होते आमच्यासारखे, आम्हाला सुद्धा लाज वाटत बावड्या जर आम्ही 2 दिवसांना 3 दिवसांना काढला अड्ड्यावर 3 दिवसांना काढला तरी लोक काय म्हणणार, यायला काल फायनल घेऊन सुद्धा आज घेऊन आलाय तो, तुला काय अशा सुटली पैशाची, काय तुला कर्जानं वाढलाय का, असे लोक म्हणायचे. पण आता कोण कोणाला बोलत नाही बरोबर. आणि बोलाय बी येत नाही, काय आपल्या हक्कच नाही बोलायचं ना. तुमचा बैलावर तुम्ही मालक आहे, तुमचा बैलाचं तुम्ही ठरवणार, मला कसं विषय. आता ह्या वासराला कसं तयार करताय? बघू झाले हाय वाटतंय वासरू, म्हणजे त्या रंग आहे. वाटलं आपल्याला मैदानात तर आपण वासरू जायचं का, आपल्याला कळतेच नाही. रिसलला केल्यानंतर कळतेच आपल्याला. ते आता रेसलला कळतंय तुम्ही सांगितलं, पण काय रेसलला कसं पळायला पाहिजे, काय गुण बैलाला रेसलला कळलं पाहिजे का आपल्याला. म्हणजे मुलाचं पाय पाळण्यात दिसले का दिसतं बघा. म्हणजे कसं एखादा टॉपला बैल चांगला बैला सांग 2-3 नंबरचा, आपण काही 1 नंबरचा घालणार नाही. 2-3 नंबरच्या बैलाला जागेवर स्पीड लावीत केला का पाहिजे नाही शेवटपर्यंत. म्हणजे बैलाला कळते बाबा आपला हे बैल काय ना, म्हणजे बैल आपण बदली जातो ना पुढे त्याला, बरोबर पळणार आहे असं वाटतं आपल्याला. म्हणजे तुमची तयारी कायम चालू आहे? कायम चालू आहे. काय जरी झालं काय झालं तरी श्वास आहे तोपर्यंत बैला नाद करणारच आपण. म्हणजे बैल हटणार नाही, आपण करणार मागणं करणार नाही. आता कसं आहे काळ, म्हणजे बैल विकत घेऊन पळवायचा नाद नाही राहिला आपला. म्हणजे आता जी घडी म्हणजे आपली दिशी ताकद नाही ना. म्हणजे बाबा एवढ्या किमतीचा बैल घ्यायचा आणि पळवायचा ते नाही. आता बैल आपण नाव करायचं उद्या बी करू शकतो की आपण. बरोबर. एखादा एकला चल बाजूला, चल बाबा घे 12-13 लाखाचा बैल घेऊन चल नाव कर, पण ते आपल्याला करायचं नाही ना. आपल्या ते बाय टेपर चालायचं आपण. म्हणजे थोडक्यात तुमच्यासारखे जुने लोक आहेत ना, बरोबर आहे, असं वासरू घेणार आणि टॉपला नेणार. ह्यालाच म्हणायचा खरा नाद करायचं. नाहीतर काय नाद करू. आता उद्या सुद्धा मी समजा माझ्या वयात जमीन वाटलं नाही 5 एकर आली, 5 एकर 1 एकर जाऊ द्या पोरांच्या नावासाठी, माझ्या नावासाठी करूया आपण. चला बैल घेऊ 12-13 लाखाचा, उद्या बी घेऊ शकतो की मी. बरोबर. पण काय घ्यायचं नाही आपल्याला, ते करायचं नाही आपल्याला. आपण ते बैठे चालायचं. जसं तुम्ही त्या काळी 0तनं विश्व निर्माण केलेलं, बरोबर आहे, तसंच सगळ्यांनी केलं पाहिजे. नाही ज्याची त्या इच्छेचा प्रश्न, आपण त्याला आपल्याला म्हणा नाही तुम्ही वास करा, बरोबर म्हणा नाही. पण नवीन मुलांना काय संदेश द्यायचा? आता काय होतंय, नवीन मुलं जास्त पळते, ती परिस्थिती नसताना पण जास्त रकमेचा बैल घेते. सांगायचं एकच बाबानो, हे नाद म्हणजे साधा नाही नाद. म्हणजे तुम्हाला वाटत जर असलं का नाही बाबा हे साधा, बाबा आज जर तुम्ही बैल घेतला एक तर एक बैल का तुमचा पळू शकत नाही. तुम्हाला बैलाला
कुठला बैल चांगला टॉपचा पळवायचा फायनल राहायचा म्हणलं तर 25-30 हजार रुपये दुसऱ्या द्यावं लागणार. हा. बरं तुमचा बैल जरी पळला घटक बरं बघा, तुमचा बैल पळला तर ती हिंदी केसरी होत नाही लगेच. तुमचा बैल उद्या तुम्हाला पायरा मिळेल, दुसरीकडे तीच बैल मिळेल असं मिळत नाही ना. तुम्हाला पुन्हा दुसरी वैद्य शोधायला लागणार. मग घर बरबाद होणार. कोण मेंढर विकणार, कोण शेरड विकणार, कोण गुरु विकणार. असला नाद करण्यापेक्षा काय मिळेल ते स्वतःचा बैल तयार करून पळवा की. म्हणजे ही लोकांनी मग सांगायचं आपल्याला. म्हणजे तुम्ही नाद करून बरबाद होऊ नका, नाहीतर ह्यातनं म्हणजे घर बसायचा धंदा आहे सगळा. बरोबर. म्हणजे बैल आहे ते. आता माझा बावड्या बैल पळवता बघा, बावड्यानं एक केला, बावड्या वस्ताद झाला, पण वस्तादानं पैलवान तयार केला. बरोबर. आता बाकीची बैल, आता कसं तुम्हाला मी सांगतो, माझा बैल मी दुसऱ्या संघ घातला, कोणाच्या मोठ्या बैला संघाला, पण तो बैल त्या बैलाच्या लेवल कळणार, तो बैल तयार होत नाही ना. म्हणजे माझ्या बैलाचं त्या बैलाला नाव झालं नाही पाहिजे. बाहुल्याच्या माझ्या बाहुल्यानं दुसरं बाहुले तयार केलं, म्हणजे विश्व तयार केल्या त्या बाहुल्यानं बाहुल्या नावाची अशी माळ लावली. बरोबर. म्हणजे ह्यो माझा बाहुल्यासारखा दिसतोय, बाहुल्या माझा पळतोय. मग आता बैल तुम्ही लाख रुपये देऊन जरी वायदे देऊन जरी घातला बैल दुसरा, तुमचा बैल त्या लेवलचा होत नाही, तुम्ही झिरोच लेवलला होणार आहे. उद्या तरी तुम्ही पळाल, आज जरी तुमची फायनल नाही गाडी घेतली तरी उद्या तो दुसऱ्या बैलासंग फायनल करणार आहे. तुम्ही काय म्हणणार, तुम्ही किती वायदे दिले काय झालं, तुमचा बैल पळला नाही म्हणणार. बरोबर. भविष्यात काय होणार आहे तो. पण तसा माझ्या बाहुल्यानं बैल तयारी केली, मी जी पिढी तयार केली. म्हणजे बाबा शिव बाहुल्या तयार केला आणि त्याची बैल विकून केली. आता ह्या आज मी तिला सांगा, कोणाच्या बैल टॉप संघ बैल घातला आणि तो बैल विकला गेलाय म्हणून. एकही बैल झालाय का असा तयार की बाबा ह्या बैलानं बैल तयार केलाय आणि बैल तेवढ्या किमतीला गेलाय काय. बरोबर. एकच मैदान त्या बैलाचं नाव निघतंय, एकच बैलांना नाव निघतं, त्या नावाचा पाठी कोरी राहते त्या बैलाची. जे टॉपचा आहे त्याच्याच वर राहते आणि तो बैल येऊन बी नाही त्या टॉपच्या बैला. तसे माझ्या बाहुल्यानं त्या बैलाचं नाव अमर ठेवलं दुसऱ्या, आणि तो बैल टॉपला न्याला शिकराव. असा बैल जन्माला येणं म्हणजे माझ्याच घरात तो बैल आला. म्हणजे देव बैल समजतो, मी बी त्या बैलाला देव बैल समजतो. सरपंच किती वर्षाचा अनुभव? 40 वर्षाचा अनुभव मला आहे. म्हणजे मी कोणी बी सांगू द्या काय झालं सर काय, म्हणजे लहान मोठ्या बारीक मोठ्या फायनली कितीतरी फायनली केले त्या म्या, कितीतरी फायनल. आता बाहुल्याच्या वेगळ्या, माळेच्या वेगळ्या, मोत्याच्या वेगळ्या, बिंगीच्या वेगळ्या, सश्याच्या वेगळ्या, अशा मोजा येणार नाही. त्या घरात तुमच्या अशा घरात ठेवाय कपडा जागा मिळाला नसता फायनलचा. तलवारी, ढाली, गद. आता म्या शर्ट बरीच नको म्हणताना, नको शर्ट म्हणताना सुद्धा म्या ढी घरात दिला, चादरी भरून दिल्या. बाबा हे गद बी न्या. माळशिरीची गदा मला मिळाली, त्या काळात 16,500ची गदा मिळाली, पण ती सुद्धा मी म्हणलं जाऊ दे, तुमच्या घरी माणसं बसणार आहे, माझं घर छोटस, कोणी माझ्या घरी बसणार आहे, तुम्ही आल्या तरी बसणार आहे, तुमच्या घरी नाव निघणार आहे, अमक्या बैलाची ढाल आहे. असं मी ढाली दिल्या. त्या ह्यानं सुद्धा मला ढाल दिली बघा, तुमच्या सचिन दादानं कुंडलच्या, त्यानं सुद्धा मोठी ढाल बघा आता पडकी शेटने नेली ती. तेव्हा त्या काळात 25,000ची फायनल होतं बघा, बिंकीने 1 नंबर केला त्या काळात. सचिन दादा म्हणला ही ढाल मोठी नाही तुम्हाला, नाही ह्या ढालीसारखी दुसरी ढाल तयार करून द्या, जाऊ द्या म्हणलं, तुम्हाला शेती जाऊ द्या. बघा मित्रांनो, हे अनुभव 40 वर्षाचा आहे सरपंचांचा. त्यांनी सांगितलं घरचं वासरू तयार करा, घरचं वासरू तयार केलं तर तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. आणि घरचं वासरू तयार करायचं एक प्लस पॉइंट आहे सरपंच, त्याच्या खाचखोड आपल्याला सगळ्या माहिती असले पाहिजे घोड्यासारख्या. बरोबर. बाबा हे काय आहे, त्याने काय केलं काय होणार आहे, मला पाळण्यात येतात. ही वासरू कसं आहे काय बाजारात कवा नेलं असतं म्या. बरोबर. पण आपल्याला हे थोडंसं गुण दिसतं द्यायचं, म्हणजे सगळ्याच बैलाचं गुण दिसतं असं नाही, पण थोडं भविष्यात त्याचं काय तरी होणार आहे, आणि ते बी झाले तरच आपण 8 शर्यत मध्ये जाणार आहे. बरोबर. बघा मित्रांनो, हा होता सरपंचांचा पिढीतला, त्यांच्या काळातला सगळा इतिहास आतापर्यंतचा, ह्या वासरापर्यंतचा. सरपंच आम्हाला सगळा इतिहास सांगितला, तुम्ही नवीन मुलाला काहीतरी संदेश सांगितला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.